तर विनंती असेल की दोन्ही संघाचे 12 खेळाडू सिद्धार्थनगर वसई आणि प्रशिक वसई दोन्ही संघाचे एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. तर बघूया सामन्याला लगेचच सुरुवात होते. तर सिद्धार्थनगर वसई यांनी प्रथम नाणेफेकी जिंकलेली आहे आणि जिंकून प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आहेत. तर बघा मोठमोठे खेळाडू आपल्याला बघायला मिळतील वसई मधून. वसई विरुद्ध वसई. तर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभारली गेली असे आमचे मान्यवर उमेशजी सोनावणे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समक्ष हा सामना सेमीफायनलचा सामना आपल्याला भेटण्यासाठी येतोय. प्रशिक 11 विरुद्ध सिद्धार्थनगर 11. युट्यूबला विनंती असेल की आपल्या मान्यवरांवरती थोडंसं फ्लॅश करायचं आहे. तर सामन्याला लगेचच सुरुवात होणार आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानात उतरत आहेत. तर आपले मान्यवर उपस्थित झाले तर उमेशजी सोनावणे साहेब एक आपल्या ठाणे जिल्ह्यातील उद्योगपती म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे हर्षल लोखंडे साहेब, त्याचप्रमाणे पंकज अशोक गायकवाड सरचिटणीस ठाणे जिल्हा काँग्रेस, आकाश गायकवाड, रोहन जाधव, प्रशांत तुळे, संग्राम गायकवाड, हरेश जाधव, माफ करा हरेश घायवड, राज तांबे आणि अमोल गायकवाड असे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. राज तांबे उर्फ खेकड. तर एक उद्योगपती आपले आहेत भिवंडीतले, काय नाव आहे खेकड. तर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण जातोय. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत तन्वीश तांबे. स्ट्राइक वरती कुणाल आणि पहिलाच फटका बघूया फसतोय का. झेल सुटते, फायदा उचलून एक धाव, एक असा नसा झेल सुटतोय. चांगली डिलिव्हरी होती. पहिला चेंडूवरती मोठा घात करण्याचा प्रयत्न होता परंतु अपघात होता होता वाचला. एक धाव, एक धाव परिपूर्ण होते. इथे काय मॅचची रंगत वाढणार आहे. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, एकाच तालुक्यातील आहेत. अनेक क्रिकेट त्यांनी आमने सामने खेळले तर प्रत्येकाची खेळी प्रत्येकाला माहिती आहे. बघूया पुढील चेंडू. हा सुद्धा पॉइंटला चेंडू मारला होता. थोडस चेंडू भुंगारच जातोय. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिकडे. 2 धाव परिपूर्ण होते. तिसरी धावाचा प्रयत्न केलाय परंतु फिल्डरला माहित नाही आणि हा बाद. क्रिकेटमध्ये तुम्हाला कॉल देणं खूप गरजेचं आहे. समोर मला वाटतं मयूर मागे बघत होता. फिल्डर नॉन स्ट्राईकचा वाटत धावत गेला तिसरी धावसाठी आणि तिकडे बाद झाला. पण असं वाटतंय की तिसरी रन घेण्याची काही आवश्यकता नव्हती.
कारण सुरुवातच होतं दोनच चेंडू आतापर्यंत हाताळले होते. पहिल्या चेंडूवरती घात करण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल सुटला आणि लगेच दुसऱ्या चेंडूवरती बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या असेल ती म्हणजे 3. तर लगेच नवीन फलंदाज येतोय रितेश. रितेश आणि मयूर. तर अजूनही 2 एक मोठे बलाढ्य फलंदाज बाकी आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारला चेंडू 1 धाव परिपूर्ण होईल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सुरेखरित्या डिलिव्हरी टाकतोय मगासपासून चांगल्या पद्धतीने हाताळणी केली चेंडूची. 3 धावा 3 चेंडूची सांगता होते. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या थोडीशी संत गतीने पुढे सरकताना धाव संख्या झालेली ती म्हणजे आता 4 वर. सातत्याने तनिषला जर बघितलं गेलं तर आंबोड्यासारख्या ठिकाणी सुद्धा एक चांगला गोलंदाजी त्यांना करताना मी बघितलं होतं. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र आता दिसते. फलंदाज ओळखीचे आहेत. हा मात्र षटकार होऊ शकतो का? खणखणीत षटकार 6 धावांकरिता. आता मात्र समाचार घेतोय गणित सरळ षटकार 6 धावांकरिता. हा सुद्धा बॅटच्या खाली दिला होता चेंडू. सोडणार नाही असे चेंडू 6 धावांकरिता. खराब चेंडू पारखला गेला. दिला सीमा रेखा पार. 6 धावांकरिता खणखणीत षटकार. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 6 धावाच्या मदतीने धाव संख्या ती म्हणजे तब्बल 16 धावा. हॅलो हा सुद्धा उंच चेंडू. होते का झेल? 6 धावांकरिता खणखणीत षटकार. मगासपासून बघितलं गेलं तर सकाळच्या क्षेत्रापासून तर आतापर्यंत थोडस मंद हवामान होती त्यामुळे स्कोर होत नव्हता. वरून षटकार मारत होते परंतु जसे मान्यवर आले आणि मान्यवरांच्या भेटीला लगातार खणखणीत 3 षटकार बघाले मयूरच्या रूपने. स्वागत करा सोनू. रितेश यांची बॅटिंग आता मात्र तळपताना दिसते. लगातार 3 षटकार. मान्यवर मात्र खुश होताना दिसतील आणि या 6 धावांच्या मध्ये धाव संख्या ती म्हणजे तब्बल 22 धावा वसूल केल्या. 3 चेंडू अतिशय सुरक्षितरित्या टाकले गेले होते परंतु शेवटच्या 3 चेंडू एक शॉर्ट पिच बघितला, दुसरा ओव्हर पिच आला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र खणखणीत असा षटकार म्हणजे लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार आले. लगेच मंगेश विखे साहेब महाराष्ट्र पोलीस टाइमचे पत्रकार वार्ताहर यांनी स्टेजवरती येऊन बसण्याची कृपा करावी. थोडा स्पिनर चेंडू. एक धाव दुसरी धाव घेण्याचा मनसुबा होता परंतु फेटाळून लावला नाही कारण मगाची जी चूक झाली ती मात्र आता चूक होता कामा नये. बघितला चेंडूला 1 धाव फक्त मिळेल. पहिली चेंडू वरती तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाची.
थोडस वर्चस्व होतंय का गोलंदाज की पुन्हा एकदा तीच दादागिरी बघायला मिळते आपल्याला फलंदाजाकडून. बघूया द्वितीय चेंडू द्वितीय षटकातील. फिल्डिंग सुरेख झाली, थ्रो सुद्धा तेवढाच होता बघूया, परंतु यशस्वीरित्या रन मात्र कंप्लीट होतो. गोलंदाजाची एक जर बघायला गेलं तर स्टाईल थोडीशी आपल्याला बघायला मिळाली. एक चांगल्या पद्धतीने लेग कटर बघायला मिळतोय आपला लेग स्पिनर म्हणावा लागेल, परंतु पारखला होता चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु माफ करा चित्ररक्षक तिकडे होता. आता मात्र उंच चेंडू जाईल का, सीमा रेखा पार होतोय का, पण नाही. 4 धावा मात्र मिळतीलच नक्की. खरसून समाचार. तर बघायला गेलं तर तब्बल आतापर्यंत 28 धावा फळकावरती झळकताना दिसत आहेत या चौकाराच्या मदतीनं. खडखडीत असा चौकार बघायला. आता मात्र कुठेतरी एक गोलंदाजावरती विश्वास जो असेल तो विश्वास पणाला लावावा लागेल, आपला कस तिकडे दाखवावं लागेल. सुरेख डिलिव्हरी म्हणावं लागेल. पंचांकडे दाद मागता, एक धाव तर परिपूर्ण होईल का? यस, अजूनही पंचांकडे दाद मागता, पंच दाद फेटावून लावतायत का बघूया काय होतंय. डिलिव्हरी तर सुरेख होती. अरे पंच तटस्थ तिकडे, पंच दात फेटावून लावतायत, परंतु त्याचा फायदा घेत एक धाव परिपूर्ण होते आणि एका धावाच्या म्हणजे धाव संख्या थोडीशी पुढे सरकताना दिसते, ती म्हणजे आता 29. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. थोडासा चेंडूची उचल कमी होती, एक धावच मिळेल. चेंडूचं थोडस फंबल करताना दिसते, बघूया रनआउट होते का. यस, इथे मात्र जो फलंदाज ज्यांनी फटकेबाजी केली तो फलंदाज मात्र तंबूच्या अस्त्राला परत जाताना आपल्याला दिसतोय. एक धाव इकडे त्यांना आपण आमच्या विचार मंचावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. खूपच चांगलं असं नेतृत्व आपण पाहत आहे. तर लगेचच आपण सामन्याकडे पुन्हा एकदा बदल जातोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेख डिलिव्हरी म्हणावं लागेल. हा सुद्धा कार्पेटच्या साह्याने खेळ काढला चेंडू, एक धाव परिपूर्ण होते. आता मात्र ती चूक खेळणार नाही, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार, एक धाव परिपूर्ण होते. ही षटक समाप्त, एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होऊन जाते, ती म्हणजे 31-31. 2 षटक परिपूर्ण, एक चांगला स्कोर म्हणावा लागेल. आताच्या क्षेत्रामध्ये जर बघितलं गेलं तर एक 40-45 स्कोर मगासपासून होत नव्हता. शेवटचं षटक बघूया महागडं ठरतंय की धावा आता रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण गोलंदाज तुम्हाला आता इथे काढावा लागेलच आणि जास्त वेळ न घालवता लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला अजूनही शेवटचा सामना. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो
संघ थेट अंतिम सामन्यामध्ये म्हणजे फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि 2 हात करताना आपल्याला दिसेल ते म्हणजे त्रिशरण मित्रमंडळ कंचाड याच्या विरोधात ते कोण आले त्यांना पण बोला सुरेश जी जाधव आदरणीय आरपीए जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुरेशजी जाधव साहेब आमच्या विचार मंचावर आपण नक्की स्थानापन्न व्हायचंय त्याचं नक्की तिथे आगमन होताना पाहायला भेटेल चांगलं असं व्यक्तिमत्व आपण नक्की पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने करतायत असे आमचे आदरणीय सुरेशजी जाधव साहेब आपण आमच्या वस्तीमध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय पण पहिल्या षटकाराने मान्यवरांचं स्वागत पाहायला भेटतंय 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 37 धावा काय कमालीची बॅटिंग आपण बघायला मिळतोय वैयक्तिक 28 धावा या फलंदाजाने ठोकल्या गेल्या आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती खडखडीत षटकार दिला आणि आता मात्र बघूया लेग साइडला चौका जातो का आणि 4 धावांकरिता सुरेख फटकेबाजी चालले ते म्हणजे वसई संघाकडून आरपीआय जिल्हाध्यक्ष खूप मोठं व्यक्तिमत्व चांगलं असं नेतृत्व आदरणीय सुरेशजी जाधव यांचे ते आगमन झालेलं आमच्या वस्तीमध्ये आपण स्थानापन्न व्हायचंय खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व चांगलं असं नेतृत्व अरे आता मात्र गगनचुंबी षटकार क्या बात है माझ्याच गाडीवरती आणि तब्बल आता या षटकाराचे नाव सांगितलं म्हणजे किती 47 धावा फलकावर दिसत आहेत आणि आता मात्र थोडस पंच वाईट दर्शवतील अवांतर 1 धाव मिळेलच लगातार 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार सुरेख फटका 6 धावांकरिता कमालीची बॅटिंग वाट बॅटिंग क्या बात है दिल खुश कर दिया बघूया या टुर्नामेंट मध्ये पहिली 50 बघायला मिळते का चेंडू मात्र आता निर्धाव घोषित केला आता कुठेतरी चेंडूचा विजय होताना आपल्याला दिसतोय 6 धावा मारण्याच्या नादामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव गेला अजूनही तब्बल या षटकातील चेंडू शिल्लक असतील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि जर वैयक्तिक 50 आणि बघूया जाते का यस 50 धावा फलकावरती वैयक्तिक 50 सन्मानजनक स्कोर म्हणावं लागेल काय बॅटिंग केली आहे जबरदस्त आणि
त्याच्यासाठी सुपर व्हाट अ ब्युटिफुल बॅटिंग आउटस्टँडिंग मॅरेवलेस व्हेरी स्प्लेंडेड मॅच झाल्यानंतर आपण पारितोषिक आपण घेऊन जायचं आपणास विनंती असेल महाराष्ट्र पोलीस सायन्स पत्रकार आदरणीय मंगेश ओके साहेबांना विनंती आपण आमच्या विचारमंचावरती स्थानापन्न व्हायचंय एक चांगला पत्रकार म्हणून ज्यांची ओळख ही नक्कीच आपण पोहोचवली व त्याचप्रमाणे आदरणीय ऋषिकेश जाधव आपण सुद्धा निवेदन आहे एक महाराष्ट्र पोलीस टाइम्स पत्रकार आपण लगेचच आमच्या विचारमंचावर स्थानापन्न व्हायचंय महाराष्ट्र पोलीस सायन्स पत्रकार कॅमेरामॅन आपण पाहतोय मिस्टर महाराष्ट्र पोलीस सायन्स पत्रकार आदरणीय मंगेश उके यांचं स्वागत समारंभ करण्यासाठी मी संदीप राऊत यांना निवेदन करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्याचं यथोचित स्वागत समारंभ आपण करायचा आहे खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व आदरणीय मंगेश उके जर देखणं असं पाहिलं तर नक्कीच एमडी टीव्ही आपण पाहत आहेत एक पत्रकार पाहायला मिळते त्याचप्रमाणे आदरणीय महाराष्ट्र पोलीस सायन्स पत्रकार ऋषिकेश जाधव यांच्या सुद्धा मी स्वागत समारंभ करण्यासाठी एक मायाची शाल प्रेमाचं प्रतीक आपण देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे खूपच चांगलं असं व्यक्तिमत्व जे एमडीटीव्ही यांचं नक्कीच ते आपण चांगलं एक संचार आपण सातत्याने करतोय त्याचं सुद्धा मी शब्द सन्मानी विद्यार्थ्यांच्याकडे त्याचं मी हार्दिक स्वागत करतो आमच्या क्रीडा नगरीमध्ये मला बाहेर काम आहे मग आता इकडे तेच सांगतो तू आहे कुठे पण आमचीच मॅच लागेल आता फायनलला पाहिजे होता ना तर लगेच सामन्याला सुरुवात होतोय तब्बल धावा जिंकण्यासाठी जर बघायला गेला तर 61 धावांचं लक्ष एक मोठं लक्ष म्हणावं लागेल वसई विरुद्ध वसई सिद्धार्थ नगर वसई ते प्रशिक 11 वसई 61 धावा म्हटलं या टुर्नामेंट मध्ये जर बघितलं गेलं तर दोन्ही दिवसामधला सगळ्यात हायएस्ट स्कोर तर बघूया सिद्धार्थ नगर कुठल्या पद्धतीची फलंदाजी आपल्या समोर करतायत त्या पद्धतीने ताडतोड पहिला चेंडू लोअर फुलटचा पंचांकडे जात होतील पंचांचा बोट आकाशाकडे आणि पहिलाच गडी गारद तंबूच्या आश्रयाला क्या बात आहे लोअर फुलटचा चेंडू प्रेशर डोक्यावरती जास्त घेऊन पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळवण्याला मदत मिळाली ज्या फलंदाजाकडून खूप अपेक्षा होत्या ज्या फलंदाजांना असं वाटलं की हा आपल्याला विजयाच्या दिशेपर्यंत पोहोचवू शकतो तसा एक मोठा हार्ड हिटर मानला गेलेला हा फलंदाज मात्र आता तंबूच्या आसराला बघायला मिळतोय कमालीचं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला बघतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये आता सजावट करताना दिसते थोडस क्षेत्ररक्षक चेंज करताना दिसते आणि लगेचच जर बघितलं गेलं तर सिद्धार्थ नगर वसई हा सुद्धा एक संघ बलाढ्य संघ मानला जातो त्यांनी सुद्धा अनेक टुर्नामेंट गाजवलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्या फटक्यांची ताकद त्यांच्याकडे सुद्धा आहेत असे षटकार मारणारे अनेक फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहेत तर बघूया
आणि हा खडखडीत षटकार 6 धावांकरिता. देऊया डीजीला संधी. वरती पहिला विकेट मिळवता यश आलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत असा षटकार मात्र बघायला मिळाला, परंतु लगेचच कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बघूया तिसरा चेंडू. काय फटका सजवलाय 4 धावांकरिता. इकडे हा चेंडू थांबू शकणार नाही. यस पंचदर्शनातील 4 धावा सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला करायला मिळतोय, बघायला मिळतोय. मी मगासपासून म्हटलं होतं की ह्या संघाकडे सुद्धा बलाढ्य फलंदाज अजूनही आहेत आणि हे फलंदाज जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत सामना कोणाकडे झुकलाय किंवा नाही हे तुमच्या लक्षात येणार नाही. तर धावा बघायला गेला तर 10 फळकावरती लागतायत. शॉट तर उंच आहे, परंतु झेल होऊ शकतो का? हा झेल जर घेतला तर मात्र काहीतरी होऊ शकतं आणि झेल बाद होतोय. फटका फारसा सजला नव्हता, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षण लावलं होतं, लगेच ज्या वेळेला पहिला फटका बसला, पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर गोलंदाजाने लगेच क्षेत्ररक्षण चेंज केलं होतं. ते क्षेत्ररक्षण सजवतात त्याच्याकडे हा चेंडू सपवला गेला आणि इकडे दुसरा हादरा बसतोय. कॉमेडीच करायची. स्कोर काय आला? 10. षटक संपला. स्कोर बढ़ता है इस समय 10 रन पर. जो टारगेट रखा है लगभग 61 रन इस टूर्नामेंट का, यानी विराज ग्रुप 1200 विन चषक 2024 में Okay. Target has given near as a 61 runs from Prashik Vasai team. The very difficult target because of only 18 balls, and you will have to complete 61 runs. So now, at this moment, 5 balls. Siddharth Nagar Vasai. Siddharth Nagar Vasai already gone on 10 run. The loss of 2 wickets. A very nice ball from Ritesh. After first over has completed and score has gone on 10. Sorry, 11. हिंदी बोलता ना यार, तो अच्छा नहीं बोलेगा. अच्छा है, बहुत अच्छा है. क्या इंग्लिश बोलो, क्या इंग्लिश बोलो. अच्छा है, बहुत अच्छा है. तो रनों का जो लक्ष्य रखा है वो काफी बढ़िया रखा है. 61 रन ये बच्चों का खेल नहीं है. 61 रन में बहुत बड़ी कामगिरी है.
25 का रिक्वायर रन रेट, ऐसा नहीं रहता है कि स्कोर बनता नहीं है। क्रिकेट अनिश्चितता से भरा हुआ गेम है, इसमें कभी भी कुछ भी हो सकता है। अरे आता किती वेळ सांगायचं, आज सामना रंगतोय तो फार मस्त रंगतोय या स्पर्धेतला, म्हणजे विराज ग्रुप 1-2-0 भूम चषक 2024 मधला सुपर सामना झाला। षटकार आणि षटकारच, असं षटकार मारलं की जसं काही वाडावरी आहे असं कितीतरी षटकार मारलं आणि ते सगळे वाड्यावरच गेले आणि धावसंख्या झाली ती 60। काय केलं पंजाबी, कसं वाटतंय, बरं वाटतंय ना? चालेल, त्यानंतर दादा कोणते येतात बघूया, दादा कोणते काय म्हणतात आपला विराज ग्रुप 1-2-0 भूम चषक 2024 मध्ये कॉमेंट्री करताना। फुलटो स्वरूपाचा चेंडू काही नीट घेता आला नाही, चेंडू तोच राहिला सर्कलच्या आतमध्ये आणि अशा रीतीने फक्त एकच धाव। टेन्शन जरूर आहे पण टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का, अशा प्रकारची मॅच रंगत आहे। दुसरे षटक मार्गस्थ असून धावसंख्या पोचली ती 12, सुटलाय तुफान वारा। बरेचसे कलाकार इथे आलेत कारण की इथे आपले मान्यवर मान्यश्री उमेश अनंत सोनवणे जे प्रसिद्ध असे उद्योजक आणि एक छान असे एक व्यक्तिमत्व, तर नक्कीच कलाकार देखील यायला पाहिजे कारण की स्टार यार कलाकार जसे स्टार जे आहेत आपल्या उमेश सोनवणे या क्षेत्रामध्ये, आपल्या उद्योजक क्षेत्रामध्ये आणि समाजात देखील त्याप्रमाणेच ते मान्यवर देखील आलेले आहेत। और इस समय काफी अच्छी गेंद रही थी, इस गेंद को टक्कर दिया, 4 रन के लिए। 4 पे 4 अगर मारते रहोगे तो आगे बढ़ोगे। आपको गदर का स्टाइल इस्तेमाल करना पड़ेगा वरना 60 तक पहुंचना काफी मुश्किल बात है। कोशिश करते रहना, कोशिश में ही जीत होती है। जिंदगी में कुछ भी क्षेत्र हो उसमें कोशिश करते रहना अपना काम है और कुछ नहीं। और स्कोर पहुंचा है 16 रन पर, जीतने के लिए 61 रनों का लक्ष्य रखा गया है। अभी भी जीतने के लिए 10 गेंदों में 45 रनों की आवश्यकता है। अभी देखना ये पसंद करेंगे कि 10 गेंदों में 45 रन किस प्रकार से निकालते हैं। मैच में कभी भी कुछ भी हो सकता है, कहा नहीं जा सकता, लेकिन जिस तरह से परफॉर्मेंस दिया है यहाँ पे जिन्होंने 50 रन किए, विराज ग्रुप 1-2-0 भूम चषक 2024 में सबसे फर्स्ट 50 यानी पूरे टूर्नामेंट में कल के दिन जो मैचेस हुए उसमें या फिर आज तक की जितनी मैचेस हुए उसमें एक में ऐसा खिलाड़ी रहा, बल्लेबाज रहा जिसने 50 रन मारे, उसका नाम है रितेश। बेहतरीन, और बॉलिंग में भी वो परफॉर्मेंस काफी बेहतरीन कर चुके हैं, तो ये ऑलराउंडर की तौर पर एक खिलाड़ी माना जाता है। फिर से इस गेंद को टटोल दिया, लॉन्ग ऑफ की दिशा में, विकेट की दिशा में बीच में गेंद चली गई। बिल्कुल 2 रन का इजाफा होगा, 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ इस समय सिद्धार्थ नगर वसई टीम का 18 रन पर। दिल्ली बहुत दूर है, इतना तो जरूर है, कोशिश जारी है, पर कोशिश इतनी करनी होगी कि जो अभी से छक्के ही छक्के लगाने होंगे, क्योंकि सही में 9 गेंदों में 43 रन बनाना कोई आसान काम नहीं है। सिर्फ मारना ही मारना है, एक से दुक्के से कुछ नहीं होना, सिर्फ 6 और 6 ही मारने हैं या फिर 6 और 4 मिक्सअप करके मारने हैं। जरूर ऐसे मौके मिल जाए आपको। ये गेंद चलेगी डीप फाइनल की और, लेकिन यहाँ पे लपक लिया, झपक लिया, खुशी जरूर है, विकेट का पतन हुआ है। आप लड़ते लड़ते अगर हार भी गए तो भी गम नहीं, हार जीत बड़ी बात नहीं, आप लड़ते लड़ते अगर हारती भी हो तो भी गम नहीं, और लड़ते लड़ते जीतना ये भी बहुत बड़ी बात है। हार जीत इंपॉर्टेंट नहीं है। हम देख रहे विराज ग्रुप 1-2-0 भूम चषक या मॅच आहे। काय मॅच कसं काय बोलतो, ठीक आहे, थोडं गाणं पिणं वाजत आहे, थोडं बरं वाटेल आम्हाला, पण आम्हाला पण वाड्यावर जायचं आहे।
लेकिन इतनी ताकत नहीं थी और लपक लिया, झपक लिया, विकेट का पतन हुआ। ये चौथा झटका लग चुका है। तो डीजे दूसरा मौका मिल रहा है, क्या दूसरी हैट्रिक बनाने में कामयाबी हासिल करेंगे या नहीं, ये देखना पसंद करेंगे यहाँ पे ये मैच का लुत्फ उठाते हुए क्रिकेटर सी। प्रफुल्ल, आपको मौका मिल रहा है, क्या मौके को आप तब्दील करोगे हैट्रिक में? अभी भी गेंदे शेष है 7 में 43 रनों का लक्ष्य है, 43 रनों की जरूरत है ऑन द हैट्रिक प्रफुल्ल। और ये मौका बनता है, नहीं, यस नो यस नो यस नो, लेकिन 6 रन के लिए बल्ले बल्ले उठा ले डंडा, मार के लिए हो जाए चकमे फटने, ठोको ताली दीजिए। स्कोर पहुंचा है लगभग 24 रन पर। 37 रनों की आवश्यकता है, 6 गेंदे। अगर आप 6 गेंदों में 6 रन भी मारते हैं तो 6 36 बनता है। अगर बीच में कोई मौका मिलता है, नो या अदर वाइड्स अदर्स अगर मिलते हैं तो कुछ मौका बनता है। कौन सा युवराज सिंह आपके अंदर लाना होगा, लेकिन युवराज सिंह हर कोई बन नहीं सकता, क्योंकि जो कलाकार होता है वो कलाकार ही होता है। लेकिन कोई ना कोई तो क्रिकेट में कलाकार तो जरूर आते हैं जाते हैं, यहाँ पे सबको हमको भी सीखने को मिलता है। मुझे जरूर याद है कि कमेंट्री, कल मैंने कमेंट्री सुनी जो अपने किरण थोराट सर आए थे, कि उनकी कमेंट्री सुनी तो मुझे भी ऐसा लगा कि यस डेफिनेटली मैं मुझे भी कुछ बदलाव करूंगा। और यहाँ पे जितने भी बल्लेबाजी कर रहे हैं तो जो बच्चे लोग रहते हैं उनको सीखने को मिलता है कि हाँ मुझे इनके जैसा खेलना है, कुछ बदलाव लाना है, या फिर कोई गेंदबाजी तो उनकी जैसी गेंदबाजी करनी है। तो क्रिकेट सीखने को मिलता है। ये आपसी प्रेम भावना निर्माण करने वाला गेम है। यही सीख देने के लिए यहाँ पे विराज ग्रुप 1200 भीम चषक 2024 आयोजित किया है। ये पहला साल है, बेहतरीन जो मैचेस हुए बेहतरीन हुए, लाजवाब हुए, कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम, ऐसी मैचेस यहाँ पे हो चुकी है। कल भी अच्छी थी, आज भी अच्छी है और आगे भी आने वाले कल भी अच्छी रहेगी। फुल टॉस गेम रही लेकिन पूरी तरह चूके अभी फिर 5 गेंदे बाकी है, जो करना था वो नहीं कर पाए। वन मैन आर्मी के दौर पर अब तक देखा जाए तो 10,000 पब्लिक यहाँ पे मैच देखे गई, तो ये बड़ी उपलब्धि है क्योंकि ग्राउंड ही ऐसा है। ऊपर से ही विराज ग्रुप 1200 भीम चषक 2024 है, ये महासंग्राम है जो कल से खेला जा रहा है। तो अपील की गई, ऐसा लग रहा है तो विकेट का पतन हो चुका है। तो आप यूट्यूब पे भी देख रहे थे, यूट्यूब पे लगभग 77,000 लोगों ने मैच देखी है। ये अभी अभी मुझे पता चला है, हमारे सहयोगी मिलन पंजाबी हमें हर एक जानकारी ये देते हुए खुशी महसूस कर रहे हैं, सब खुशी महसूस कर रहे हैं। ये पहला साल है, लेकिन आगे आने वाले सालों में भी जैसे जैसे मैचेस यहाँ पे आयोजित की जाएगी तो उसमें और भी इजाफा होगा, और भी ऐसा एक क्वालिटी मिलेगा, और भी ऐसा एक एंटरटेनमेंट मिलेगा। अभी गेंदे शेष है, सिर्फ और सिर्फ 4 गेंदे शेष है और जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। तो अभी बुलेट ट्रेन में भी बैठे तो भी मुझे लगता है कि आप दिल्ली तक नहीं जाओगे। ये चर्चगेट की ओर जाने वाली धीमी लोकल है। ये लोकल आज मेगा ब्लॉक की वजह से विरार स्टेशन पे ही रुकी रहेगी, ऐसा सीन यहाँ पे चल रहा है, क्योंकि 4 गेंदों में 37 रन बनाना बहुत मुश्किल, बहुत इम्पॉसिबल वर्क है। मैं ऐसा नहीं कहता कि इन्होंने खराब खेली है, मैं इतना तो जरूर करूंगा, खेल होता है, खेल में कभी ज्यादा होता है, अप एंड डाउन कम होते हैं, अप एंड डाउन होते ही है, बड़ी बड़ी टीमें हारती है, छोटी छोटी टीमें वर्ल्ड कप जीतती है, ऐसा भी हुआ है। श्रीलंका देखो,
अगली गेंद काफी बढ़िया गेंद, गेंद को टटल दिया मिड की दिशा में, यहाँ पे चौका जरूर जाएगा। गेंद उछल के टप्पा खा के ज्यादा ऊंचाई हासिल करती है और 4 रन के लिए जाती है। यहाँ के पिच का ग्राउंड का एक रिकॉर्ड है कि जो लॉन्ग ऑन का एरिया, लॉन्ग ऑफ का एरिया, मिड विकेट का एरिया या फिर डीप मिड विकेट का एरिया, डीप स्क्वायर का एरिया, तो बाउंड्री लाइन पे जैसी गेंद ऊपर से गिरती है आसपास, बाउंड्री के आसपास, तो वो टप्पा खाने के बाद उछलती है, निकल जाती है। इसमें कोई जो क्षेत्र रक्षक रहता है, जो फील्डर रहता है, उसकी गलती नहीं रहती है। ये यहाँ की खासियत है और ऐसा ग्राउंड मिलना ये बहुत नसीब वालों को मिलता है। तो अभी गेंदे शेष है मिलन, 3 गेंदे शेष है, जीतने के लगभग जरूरत है वो 33 रनों की, जो बढ़िया परफॉर्मेंस रहा। फुल टॉस गेंद, गेंद कट होकर चले गई थर्ड मैन की ओर, 1 रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा। ओए मैंने तुम्हें कितनी बार समझाया मिस्टर इंडिया खुश हुआ, मुगेम्बो खुश हुआ। और ये काफी बढ़िया शॉट रहा था, बल्ले बल्ले जरूर करना चाहते थे मगर थोड़े से ढीले पड़ गए, विकेट का पतन हो चुका है। तो अब औपचारिकता रह चुकी है इस मैच में, तो मैं जरूर ये जाहिर करना चाहूंगा कि कंचाड़ के साथ जो टीम भिड़ेगी वो रहेगी। मतलब अभी भी कुछ बोल नहीं सकते, ऐसा कैसा आप बोलते हैं? जो सामने चित्र दिखाई दे रहा है, घोड़ा है कि घोड़ी है, गाय है कि बैल है, तो फिर आप अभी बोलते कि हुआ है वो बात कुछ हो, दूर कुछ होता, ये दूर कुछ और है। जय बाजंग बाले, जय बाजंग बाले, बड़े कितनी बात समझाया तुम लोगों को। थोड़ा आवाज बैठा है सर इसके लिए, वरना मैं पूरी तरह से कोशिश करता। ये 2 दिन चिल्ला चिल्ला के मैं हालत खराब हो गई। जय बाजरंग बाले। जुने अपने कॉलेजला सर मजा यायची, संजीव कुमार यायचे, तुला रे साकिया पवन अबे ये चांद तो सब रात में निकल रहा है, ये मजा आई, ये मजा आई। तो ये मैच जीत चुकी है, तो कांग्रेचुलेशन। अंतिम पड़ाव में दूसरे दिन पहुंची है टीम कंचाड़ के साथ भिड़ने के लिए। उस टीम का नाम है अशिक 11 वसई। प्रशिक 11 वसई लाईनअप करून घ्यायचं, आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचंय आणि कंचाड 11 आपले सदस्य लाईनअप करून घ्यायचंय प्लीज।